लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं गाव दौरा भेटी दरम्यान पुरंदर तालुक्यातल्या या पिसोडे गावच्या या संपर्क दौऱ्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच आदरणीय विजय बापू शिवतरे, दिगंबरजी दुर्गाडे, अशोकरावजी तिकावडे, जयेंद्र कामठे, बाबाराजे जाधवराव, वामन तात्या जगताप, गणेश जगताप, दत्तात्रय जरुंगे, दादाताई दोडके, अलकाताई शिंदे, मंगलताई पवार, नलिनी कामटे, सुषमा कटके, कविता कोलते, ललिता कोलते, रविंद्राबा कोलते, बाळासाहेब कोलते। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। अप्पा कोलते, गणेश कोलते, तसेच सर्व पिसोडे गावचे वडीलधारी मंडळी, ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माझ्या महिला भगिनी, तरुण मित्र, पत्रकार बंधू आणि सर्वच माझ्या बंधू भगिनींनो, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। परवाच 3 दिवसापूर्वीच मी माझ्या उमेदवारीचा अर्ज अनेक हजार लोकांच्या साक्षीनं आणि पाठिंब्यानं अगदी उत्साहात भरला आणि परवाच आमच्या ग्रामदैवत कन्हेरीच्या मारुतीरायाच्या साक्षीनं प्रचाराचा औपचारिक नारळ फोडला। पण आम्ही गेल्या 1-1.5 महिन्यापासूनच लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सबंध बारामती मतदारसंघातल्या तालुक्यांमध्ये जाऊन तिथल्या मतदारांच्या भेटीगाठी घेण्याचा प्रयत्न करत होतो, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो आणि मतदानासाठी त्यांना नम्र विनंती करण्यासाठी जात होते। ना आज आपल्या इथे आज देवी मातेच्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांची भेट घेण्याचा इथे आज पहिल्यांदाच योग आलेला आहे आणि मला वाटतं ती सुरुवात अतिशय चांगली आहे, कारण आपल्या गावकऱ्यांचा इतका उत्साह बघून या गावामध्ये सगळेच वक्ते दिसत आहेत। त्यामुळे मला सुरुवातीला जरासं दडपण आलंय मला काय बोलायचं ते। तसं बघायला गेलं तर हे गाव खूप मला आवडलं। एकतर मंदिर, सगळी माणसं खूप चांगली आहेत, सगळीकडचीच माणसं, माझ्या मतदारसंघातली सगळीच माणसं खूप चांगली आहेत आणि तुम्ही ज्या पद्धतीने सगळ्यांनी इथे आल्यानंतर स्वागत केलं, प्रत्येक जण आपलं मनमोकळेपणाने जे सगळं भरभरून सांगते, त्यामुळे मला खरंच तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक आणि समाधान वाटलं। सगळेजण वक्ते आहात, तुम्ही ज्या गावासाठी केलेलं आहे ते भरभरून सांगत आहात। अगदी दादा जाधवरावांपासून जे तुम्ही सांगत आहात, आदरणीय बापूंनी पण ज्या गोष्टी अनेक कामं आपल्यासाठी केलेली आहेत, सगळ्याच आमच्या सन्माननीय नेत्यांनी सगळ्यांनीच जी काही कामं केलेली आहेत, आदरणीय दादांनी सुद्धा आपल्या पिसोडे गावासाठी जी कामं केलेली आहेत, पिसर्वे गावासाठी जी कामं केलेली आहेत ती सांगितलेली आहेत। खरं सांगायला गेलं तर मी ज्या ज्या गावामध्ये जाते तिथे पहिल्यांदा कामाची लिस्टच सांगत असतात, पण तुम्ही अतिशय चांगली गोष्ट केलेली आहे की तुम्ही झालेल्या कामांचं सांगितलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या जसे फार काही अपेक्षा नाहीत, पण तरी सुद्धा आमचं काम आहे आपल्या सगळ्याच लोकांच्या ज्या ज्या काही अडचणी असतील त्या पूर्ण करण्याचं आणि नक्कीच आगामी काळामध्ये आमच्या महायुतीच्या सर्वच नेत्यांनी आणि माझ्या राष्ट्रवादी पक्षाने मला या बारामती लोकसभेची जी उमेदवारी दिलेली आहे आणि जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे तो मी माझ्या कामातून नक्कीच आपल्या सगळ्यांनी जर मला सेवा करण्याची संधी दिली तर नक्कीच तो विश्वास मी सार्थ करून दाखवीन असा आपल्या सगळ्यांना मी विश्वास देते। आपल्या सगळ्यांना आदरणीय दादांचं काम, त्यांच्या कामाचा धडाका, त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांचा शब्द हा सगळंच तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामध्ये यामध्ये आता यावेळेस आम्हा सगळ्याच युतीची
सगळ्यांची सांगड झालेली आहे. अशी एक मोठी वज्रमुठ एकत्र आलेली आहे. त्यामुळे नक्कीच यापुढचा काळ मोठ्या निश्चयाचा असणार आहे आणि सगळ्यांसाठी अतिशय उत्तम असणार आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये सक्षम भारतासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या आदरणीय मोदी साहेबांनी जे 10 वर्षामध्ये कणखर नेतृत्व असल्यामुळे जे घेतलेले निर्णय आहेत त्याच्यामुळे आपल्या भारत देशाला एका वेगळ्या स्थानावर पोहोचवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. आणि गेल्या 10 वर्षामध्ये ज्या जनकल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे सगळ्या देशवासियांच्या मनामध्ये मोदींबद्दल जो आदर आहे. आपल्याला माहिती आहे की गेल्या 500 वर्षापासून जी राम मंदिराची किंवा रामाबद्दलचे एक स्वप्न होतं अनेक कोटी लोकांच्या मनामध्ये ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. अशा अनेक कल्याणकारी योजना ज्या की भारतीयांच्या मनामध्ये होत्या. त्याच्यामुळे आपल्याला माझं एकच विनंती आहे की आपल्याला विकासाच्या मागे ठामपणे उभं राहण्याची गरज आहे. विकास करणाऱ्यांच्या आणि विकासाच्या मागे राहण्याची आपण सगळ्यांनी मिळून गरज आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांनी घेतलेली जी भूमिका आहे की त्यांचं म्हणणं होतं की केंद्रात आणि राज्यामध्ये एकाच समविचारी जर लोक असतील तर जनकल्याणकारी ज्या केंद्रातल्या असतात योजना त्या तळागाळापर्यंत पोहोचून आपण जास्तीत जास्त जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मदत होऊ शकते. आणि म्हणून आदरणीय दादांनी तसेच आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी महायुतीमध्ये जाण्याचा विचार केला. आणि आपण बघत आहात की राज्य सरकार सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने त्यांचं काम करत आहेत. आणि म्हणूनच आपण सगळ्यांनीच त्यांच्यासारखंच या विकास यात्रेचे पायीक होण्यासाठी आणि आदरणीय मोदी साहेबांना विकासाच्या मार्गाने जाण्यासाठी सगळ्यांनीच भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी यावेळेस मी युतीची उमेदवार असल्यामुळे आणि राष्ट्रवादी पक्षातर्फे उभे असल्यामुळे माझं चिन्ह आहे घड्याळ. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना जास्तीत जास्त यावेळेस घड्याळाच्या चिन्हावर मतदान करायचं आहे. आणि आपण सगळेजण यावेळेस नेहमीप्रमाणेच आपण तर सगळ्यांनी तर पण केलेलाच आहे आणि आपल्या गावातून मला नक्कीच लीड मिळणार आहे हे खात्रीच आहे. देवीचा आशीर्वाद तुमच्या तोंडात साखर पडो अशाच पद्धतीचं प्रेम आणि पाठिंबा आपण द्याल ही खात्री बाळगते. आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मनोभावे आमचं स्वागत केलं तेव्हा आमचे सगळेच युतीचे आणि आम्ही सगळेच जे आम्ही आपल्याकडे सगळेजण मतदानाची विनंती करायला आलो ते सगळेजण आम्ही आपले ऋणी आहोत. आपण सगळ्यांनी मला भेटण्यासाठी आणि बोलण्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल सरपंच आणि सगळेच आपले गावकऱ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबते. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.